नमस्ते सर्वांना. थंबनेलवर तुम्ही वाचलंच ना, साबुदाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून. तर बघा, आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? साबुदाणा खिचडी तर आपण नेहमीच खातो. पण थांबा, आजची ही पद्धत अगदी हटकी आहे. नेहमीची चिकट किंवा कोरडा साबुदाणा खिचडीला कंटाळा आला असेल तर आजची ही ट्रिक नक्की करून बघा. हमखास तुमची खिचडी एकदम मऊसूत आणि मोकळी भन्नाट चवीची होईल. तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. तर यासाठी बघा, साहित्य काय काय घेतलं आहे ते. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा तर सर्वच भिजू घालतात, पण साबुदाणा भिजू घालण्याची पण पद्धत वेगळी आहे. साबुदाणा भिजत घालताना आपल्याला थोडंसं अर्धकांड आपला पाणी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा राहिलं पाहिजे, तरच आपला साबुदाणा हा मऊसूत भिजला जातो. आणि 1 वाटी साबुदाण्यासाठी 1च वाटी हे शेंगदाणे घ्यायचे आहे. जेवढा साबुदाणा भिजत घातला तेवढे. आणि शेंगदाणे हे भाजून घेतलेत. आणि बटाटे कट करून घेतलेले आहे. मोठा बटाटा घेतलेला आहे. बटाटा कट करताना मी याची साल काढून घेतली नाही, कारण सालीमध्ये पण खूप सारे व्हिटॅमिन असतात. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता, आपलं साबुदाणा एवढंच पाणी टाकायचं आहे. एवढंसं पाणी वरती असलं तर 7 ते 8 तासात आपला साबुदाणा एकदम मऊसूत भिजला जातो. बघू शकता. माझ्या रेसिपीसोबत काही टिप्स पण असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बटाटा हा जास्त झाला तरी बी एकदम मऊसूत साबुदाणा खिचडी लागते आणि टेस्टी पण लागते. तर सर्वात पहिले आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 छोटी वाटी तेल टाकलेलं आहे. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आज शनिवार आहे, त्यानिमित्त मी ही मऊसूत साबुदाणा खिचडी बनवत आहे. आता येणार श्रावण पण, त्याच्यामुळं ज्यांना काही व्यवस्थित होत नाही, चिकट होते, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. बटाटा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. मऊसूत फ्राय झाला पाहिजे तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा. मोठा बटाटा घेतला होता मी. 2 मिनटं लागतात फ्राय व्हायला बटाटा. आणि तुम्ही माझी ही रेसिपी कुठून बघत आहात कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही समजेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत जातात. तर तुम्ही जर कढीपत्ता किंवा जिरे वगैरे टाकत असेल तर टाकू शकता. आमच्याकडं खात नाही जिरे वगैरे, त्याच्यामुळे मी टाकलेले नाही आहे. तुम्ही जर उपवासाला खात असेल तर टाकू शकता. आता एका साईडला आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट असल्यामुळे जास्त घेतलेल्या नाही आहे मी. आणि जास्त बारीक पण कट केल्या नाही. अगदी लहान मुलांना जरी खायचं असेल. शेंगदाणे तोपर्यंत हे फ्राय होईस्तोवर शेंगदाणे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे. मिक्सरला ग्राइंड करताना एकदम बारीक ग्राइंड करायचे, जाडसर ठेवायचे नाही. बारीक केल्यामुळे आपली साबुदाणा खिचडी एकदम मऊसूत होते. हिरवी मिरची आणि बटाटा फ्राय होईस्तोवर आपण इकडं शेंगदाण्याचं कूट काढून घेतोय. आणि कमी गॅसवरतीच होऊ द्यायचं, हे फुल गॅसवरती करायचं नाही. याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. हे फक्त तरीचं तिखट आहे, तिखट नाही आहे हे जास्त. तुम्हाला टाकायचं असेल तर टाका लाल तिखट, नाही तर स्किप पण करू शकता. आता आपल्याला साबुदाणे टाकून घ्यायचेत आणि 2 मिनटं मिक्स करून घ्यायचेत. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकताना अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे, ह्याच प्रमाणात टाकायचं. कमी जर झालं ना तर व्यवस्थित खिचडी होत नाही. जास्त झालं तर चालते, पण कमी टाकू नका. आणि कमी गॅसवरती 7 ते 8 मिनटं आपल्याला ही मऊसूत खिचडी होऊ द्यायची आहे झाकण ठेवून.
चवीपुरतं मीठ टाकायचं. मी अर्धा चम्मचच मीठ टाकलेलं आहे. तुम्ही चवीपुरतं टाका. मला हे पुरेसं आहे अर्धा चम्मच. मीठ अगोदरच टाकलं असतं बटाट्यामध्ये, पण ते बटाट्यालाच मीठ लागून जातं आणि नंतर साबुदाण्याला लागत नाही. फक्त बटाटेच आहे ना, ते खारट लागतात मग. तुम्ही बघू शकता आपली साबुदाणा खिचडी एकदम सुटसुटीत झालेली आहे. पाच ते 6 मिनटं होऊ द्यायची कमी गॅसवरती. आणि आपल्याला समजतं पण लगेच आपल्याला साबुदाणा खिचडीला कलर चेंज होऊन जातो ना, पांढरट कलर दिसत नाही, तेव्हा समजून जायचं की आपली साबुदाणा खिचडी एकदम परफेक्ट झालेली आहे म्हणून. तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाऊ शकता ही साबुदाणा खिचडी, किंवा दह्यासोबत खायची असेल तर दह्यासोबत, नाही तर निंबू टाकून पण खाऊ शकता. आता श्रावण पण येत आहे. ज्यांना साबुदाणा खिचडी परफेक्ट जमत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. कालच्या ब्रेड रसमलाईला खूप सारा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचेच. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक वेळेस तुम्ही पण याच पद्धतीने नक्की ट्राय करा. किती सुटसुटीत झालेली आहे साबुदाणा खिचडी बघू शकता तुम्ही. ताटात टाकल्यानंतर पण एकदम सुटसुटीत दिसते. जय जिजाऊ, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.